तर नेमकं या चर्चेमध्ये काय घडलं आणि रामदास कदम आणि मिटकरींमध्ये नेमकी काय शाब्दिक चकमक उडाली पाहूयात। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करायला लावणारी ही विधानं। लोकसभेतील पराभवानंतर सातत्यानं अशी विधानं अजित पवारांना लक्ष्य करतायत। आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधून अजित पवारांना महायुतीत घ्यायला नको होतं म्हणत कानपिचक्या देण्यात आल्या। त्यानंतर भाजपच्या अंतर्गत बैठकीत भाजप आमदारांनी अजित पवारांमुळे फटका बसल्याच्या तक्रारी केल्याची माहिती आली आणि त्यानंतर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमांनीही अजित पवारांमुळेच पराभव झाल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला। रामदास कदमांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत वगैरे नव्हे तर थेट वर्धापन दिनाच्या मेळाव्यातूनच अजित पवारांवर हल्लाबोल केला। या 2-2.5 वर्षांमध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। आता शिवसेनेचे कदम अजित पवारांविरोधात उठत असताना अजित पवारांचे पाठीराखे तरी कसे शांत राहतील? रामदास कदमांच्या अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरीही थेट लंगोटवर आल्याचं दिसलं। या टीकेनंतर पुन्हा एकदा शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिलाय। एकतर महायुतीमध्ये कोणी कोणावर बोलू नये असं ठरलं असेल तर मग कोणीच बोललं नाही पाहिजे। शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं। जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने युतीला फटका बसेल किंवा युतीमध्ये मतभेद होतील असं वक्तव्य करू नये। या भूमिकेशी प्रत्येक पक्षातील नेता हा सहमत झालेला आहे आणि म्हणून यापुढे मला वाटतं की असे स्टेटमेंट कोणत्याही पक्षाचा नेता करणार नाही, कार्यकर्ता करणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ। आधी भाजप आणि आता शिवसेनेनंही उघडपणे लोकसभा पराभवाकरता अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। महायुतीतील अंतर्गत कलहावर महाविकास आघाडीनंही टीकेचे बाण चालवले। विदर्भात कोणामुळे झालं? अजितदादांचा प्रभाव होता काय? आपल्याला स्वतःचं पाप लपवायसाठी, स्वतःचं अपयश लपवायसाठी कोणाला तरी टार्गेट केलं जातं। आता साप कोण आहे? अजित पवार आहेत, कारण ज्यांच्याकडे एकच खासदार आहे म्हणून त्यांना कदाचित टार्गेट केलं जात असेल। पण राज्यातील तिघेही तेवढेच भागीदार आहेत हे राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी। विजयामुळे अनेक चुका दुर्लक्षित होत आहेत आणि पराजयामुळे छोट्या छोट्या चुकाही ठळकपणे दिसतात असं म्हटलं जातं। हेच सांगणारे चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय। लोकसभेतील बंपर विजयानं महाविकास आघाडीत श्रेयाचं राजकारण रंगतंय। त्याचवेळी मोठ्या पराभवामुळे महायुतीत एकमेकांना दोष देण्याचं काम सुरू झालंय। या विरोधाभासी स्थितीचा आगामी विधानसभा निवडणुकीत काय परिणाम दिसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि बातमीसोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रमध्ये एका छोट्याशा ब्रेकची।